नाही पायितून भूपतीशी दावा, धिगत्या कर्तव्या आगी लागू. मुंगियांच्या मुखा गजाचा हरू, न साहवे भार जाय जीवे. तुका म्हणी आधी करावा विचारू, शूरपणे तीर मोकलावा. ज्याला स्वतःच्या पायामध्ये घालायला पायतान मिळत नाही, त्याने उगीच राजाशी वैर करू नये. अशा त्याच्या करण्याला आग लागो. मुंगीच्या मुखामध्ये हत्तीला लागणारा आहार घातला तर त्या भाराने असह्य होऊन तिचा जीव जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणूनच प्रत्येकाने आपल्या सामर्थ्याचा आधी विचार करावा आणि शूरपणाने युद्धास उभे राहून मगच बाण सोडावा. त्यांनी लोकरुणे बांधिले जयाने, सर्व सिद्धी केले तये घरी. पंढरी चोहोटा घातला दुकानू, मांडियेले वाण आवडीचे. आषाढी कार्तिकी भरियेले हाटू, इनाम हे पेट घेता देता. मुक्ती कोणी तेथे हाती नेघे फुका, लुटतिले मुखा प्रेमाचिया. तुका म्हणे संत सज्जन भाग्याचे, अनंता जन्मेचे साठे करी. भक्तीच्या ऋणामध्ये ज्याने तीनही लोकांना बांधून ठेवलेले आहे, त्याच्या घरी सर्व रिद्धिसिद्धींचा मालक असतो. या वैष्णवांनी पंढरपुरामध्ये उघड्यावर आपले दुकान थाटलेले आहे. ज्याला जसे आवडतील तसे प्रकार त्यांच्या दुकानामध्ये आहेत. या ठिकाणी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हरिनामाचा बाजार भरतो आणि या जागी नामाची देवघेव करताना इनामे सुद्धा दिली जातात. या ठिकाणी मुक्ती मिळते, पण ती फुकट सुद्धा घ्यायला कुणी तयार नाही. ते केवळ प्रेमसुखाचीच लूट करतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे संत सज्जन मोठे भाग्यवान आहेत. त्यांनी अनंत जन्म घेऊन देवच साठवलेला आहे. दुःखाची साठी तिथे मिळे सुख, अनाथाची भूक दैन्य जायू. उदाराचा राणा पंढरीस आहे, उभारून वाहे पालवितू. जाणती याहुनी नेन त्याची गोडी, आळिंगी आवडी करुनिया. शीन घेऊन या प्रेम देतो साठी, न विचारी तुटी लाभा काही. तुका म्हणी असो अनाथ दुबळी, आम्हाशी तो पाळी पांडुरंगू. पंढरपूरला जो कोणी जाईल त्याचे दुःख नाहीसे होऊन जाते आणि त्याला पूर्णपणे सुखाची प्राप्ती होते. जो कोणी अनाथ असतो त्याची भूक नाहीशी होईल आणि त्याचे दैन्य निघून जाईल. कारण या पंढरपूरमध्ये सर्व उदारांचा राजा पांडुरंग उभा आहे. तो आपल्या भक्तांना हात उभारून प्रेमाने बोलवतो. या देवाला शहाण्यांपेक्षा नेत्याची फार प्रीती असते. तो त्यांना मोठ्या प्रेमाने आलिंगन देतो. आपल्या भक्तांचा भार आणि सर्व शीन हलका करतो. भक्तांचा शीन तो स्वतःवर घेतो आणि त्यांना प्रेम देतो. यावेळी फायद्या तोट्याचा तो कधी विचार करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अनाथ दुबळे असून तो पांडुरंग आमचे पालन पोषण करीत आहे. हा निकमात माझ्या नावडे जीवासे, काय करू यासे पांडुरंगा. मुखातेची गोड श्रवणावडी, चित्त माझे ओढे तुझे पायी. जये पदी नाही विठ्ठलाचे नाम, मज होती श्रम ऐकता. आणि काचे मज मनविता लाजू, वाटे हे सहज न बोलावे. तुका म्हणी मज तूच आवडसे, सर्व भावे विषयी पांडुरंगा. हे देवा, तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीची आवड नाही. याला मी तरी काय करू. तुझी कीर्ती मुखाने गावी आणि कानाने ती ऐकावी अशी मला गोडी आहे. तुझ्या पायाशी माझे चित्त सातत्याने ओढले जाते. ज्या शब्दातून विठ्ठलाचे नाम येत नाही ते शब्द ऐकत असताना मला फार श्रम होतात. मला ते शब्द ऐकावेसे वाटत नाहीत. मी पुन्हा दुसऱ्याचा आहे हे म्हणताना माझ्या मनाला लाज वाटते आणि सहजच बोलण्याचा सुद्धा संकोच होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, सर्व भावानिशी तूच मला फार आवडतोस. कळेल हे तैसे गायीन मी तुझ, जनासवे काज काय माझे. करेन मी स्तुती आपुले आवडी, जैशी माझ्या गोडी वाटे जीवा. होऊनी निर्भरू नाचेन मी छंदी, आपुले आनंदे करुनिया. काय करू कळा युक्ती या कुसरी, जाणीवेच्या परी सकळी का. तुका म्हणे माझे जयासवे काजू, भोळा तो सहज पांडुरंगू. देवा, मला जसे समजते जसे कळते त्याप्रमाणेच मी तुझे गुणगान गातो. इतर लोकांशी मला काही देणे घेणे नाही, त्यांच्याशी मला कसलंही कर्तव्य नाही. मी आपल्या आवडीप्रमाणे तुझी स्तुती गाईन आणि जसे माझ्या मनाला गोड वाटेल त्याप्रमाणे मी तुझी स्तोत्रे करीन. हरिनामाच्या छंदामध्ये निश्चिंत होऊन आपल्याच आनंदामध्ये मी नाचेन. मला इतर कुठल्याही
कलाकुसर किंवा युक्ती यांची काही जरुरी नाही. जाणतेपणाने सर्व प्रकार घेऊन मला त्याचा काही उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याशी माझे काम आहे तो हा पांडुरंग भोळा आणि सहज प्राप्ती असा आहे. तयाशी नेनते बहु आवडते हो यजया चित्ते एक भाऊ. उपमन्यू धुरू हे काय जाणते प्रल्हादाच्या चित्ते नारायण. गोळी भिल्ल पशु श्वापदे अपारे कृपेच्या सागरे तारियली. काय ती गोपाळी चांगली शहाणी तया चक्रपाणी जेविसवी. तुका म्हणी भोळा भाविक हा देऊ आम्ही त्याचे पावू धरून ठेलू. ज्याच्या चित्तामध्ये या भगवंताविषयी एक निष्ठा असते, एक निष्ठेचा भाव असतो, असे नेमके लोक त्याला फार आवडतात. उपमन्यू ध्रुव हे काही जाणत होते, ते काही ज्ञानी होते. प्रल्हादाच्या चित्तामध्ये फक्त नारायणच साठलेला होता. कोळी भिल्ल पशु आणि इतर अनेक श्वापदे यांचा सुद्धा या कृपेच्या सागर असलेल्या देवाने उद्धार केला. गोकुळामध्ये गायी राखणारी गवळ्यांची पोरे काही विशेष ज्ञानी होती, विशेष शहाणी होती, पण चक्रपाणी देव त्यांच्या बरोबर मोठ्या आवडीने जेवण करीत असे. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा हा देव अतिशय भोळा आहे. त्याचे पाय आमच्या चित्तामध्ये आम्ही धरून ठेवलेले आहेत. न लगे पावे अबद्ध वाकडे उच्चारावे कोडे नाम तुझे. नाही वेळ नाही पंडितांचा धातू होत का वाचको वेद वक्ते. पुराणेही कोठे न मिळे पाहता तैशी आनंदा ठेवून आम्ही. हा पुलिया मना उपजे आनंदू तैसे करू छंदो कथा काळी. तुका म्हणे आम्ही आनंदेची झालू आनंदची ल्यालो अलंकारू. देवा आम्ही कौतुकाने तुझे नाम उच्चारतो आणि ते वेडे वाकडे आहे की कसे आहे हे आम्हाला काही कळत नाही. तुझे हे नाम घ्यायला आम्हाला काळवेळ सुद्धा पाहावी लागत नाही. या कामामध्ये आम्हाला वेदाध्ययन करणाऱ्या पंडिताची सुद्धा कधी भीती वाटत नाही. साऱ्या पुराणातूनही कुठे मिळणार नाही एवढी नावे आम्ही या देवाला प्रेमाने ठेवत असतो. आमच्या मनाला ज्यामुळे आनंद निर्माण होईल असा हा छंद कथेच्या काळी आम्ही करीत राहू. तुकाराम महाराज म्हणतात, या आनंदाने आम्ही संतुष्ट झालो आहोत आणि आनंदाचे अलंकार आम्ही आमच्या अंगावर घातलेले आहेत. दैन्य दुःख आम्हा न येती जवळी धन हे होळी होती दोषो. सर्व सुखे येते माने लोटांगणी कोण यास आणि दृष्टी पुढे. आमुची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे. आमचे मागणी मागो त्याची सेवा मोक्षाची निर्दैवा कोणा चाडू. तुका म्हणी पोटी साठविला देव न्यून तो हा भाव कोण आम्हा. आता आमच्याजवळ कधीच दैन्य किंवा दुःख येणार नाही. आमचे सर्व दोष जळून गेले आहेत. या जगातील सर्व सुखे मोठ्या मानाने आम्हाला लोटांगण घालीत येतात आणि त्यांना आम्ही आमच्या दृष्टीपोटे सुद्धा येऊ देत नाही. संतांचा सहवास आणि श्री विठ्ठलाचे नाम हीच आमच्या मनाची आवड आहे. या विठ्ठलाची सेवा हेच आमचे मागणे आहे. असे असताना मोक्षाची इच्छा कोणता दुर्दैवी मनुष्य करेल. तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आमच्या हृदयामध्ये साठवला आहे आणि आम्हाला कोणत्या गोष्टीची अजिबात कमतरता नाही. काळ तोंडा सुना भलते चोरुनी करी जना. धिगत्याचे साधूपणू विटाळुनी वर्ते म्हणू. मंत्र ऐसे घोकी वश व्हावे जेनी लोके. तुका म्हणी थी तू नागवला नव्हे ही तू. लोकाला काही कळू न देता अंधारामध्ये भलते सलते मांत्रिक प्रयोग करणारा मनुष्य काळतोंड्या कुत्र्यासारखा आहे. त्याचे मन दुराचाराने विटाळले असल्यामुळे त्याच्या साधुत्वाच्या वरवरच्या वागणुकीचा धिक्कार असो. लोकांनी आपणास वश व्हावे म्हणून वशीकरणाचे मंत्र तो घोकीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याचे जिने व्यर्थ असून हा सर्वस्वाला नागवला असून याचे हित कधी होणार नाही. विठ्ठल मुक्ती दाता नवे मरो हे बोलता. मजन सहावे कानी विष उत्तर लागे मनी. हरी कथे ते धिक्कारी शत्रू माझा तो वैरी. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षणू नको तयाचे दर्शनू. अरे विठ्ठल मुक्तीदाता नाही असा जो म्हणतो तो तात्काळ मरून का जात नाही. मला हे बोलणे माझ्या कानाने अगदी असह्य होते आणि हे उत्तर माझ्या मनाला विषाप्रमाणे झोंबते. श्रीहरीच्या कथेचा जो कोणी धिक्कार करतो तो माझा शत्रूच होईल. या माझ्या विठ्ठलाला जो कोणी धोंडा म्हणेल
तो काळतोंड्या कुत्रा आहे. मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असा जो म्हणतो त्याला भक्तीचे वर्म मुळीच समजलेले नसते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांचे मला क्षणभर सुद्धा दर्शन नको. ये मपुरी त्यानी वसविली जाना, उच्छेद भजना विधी केला. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. काय ती नेनते होते मागे ऋषी, आधार लोकाशी ग्रंथ केले. द्रव्यदारा कोणी स्थापिले धनु, पिंडाचे पाळण विषय भोगू. तुका म्हणे दोही ठाई हा फजितो, पावे ये मधुतो जना हाती. जो ईश्वराच्या भजनाच्या विधीचा उच्छेद करतो त्यांनी यमपुरीच वसवले आहे असे समजावे. एखादी कुणी कठीण गोष्ट सांगितली तर ती कुणी करीत नाही, पण सोपी गोष्ट मात्र सर्वांना गोड वाटते आणि आवडते. मागील काळचे ऋषी काय वेडे होते का? त्यांनी या लोकांना आचारासाठी ग्रंथ तयार करून ठेवले. त्यांच्यापैकी कुणी धन, स्त्रीपुत्रादी, देहाचे पोषण, विषयभोग इत्यादीची प्रतिष्ठा वाढवली का? तुकाराम महाराज म्हणतात, हे न समजणारा मनुष्य यमदूताकडून आणि लोकांकडून अशा दोन्ही बाजूनी फजित पावतो. न कळता कोणी मोड येले व्रत, तया प्रायचित चाले काही. जाणती या वज्र लेप झाले थोरू, तयाचा घोर कुंभ पाकू. आता जरी कोणी नायके सांगता, तयाची कविता तेची पापू. काय करू मज देवे बोलविले, माझे कोळंबले काय होते. तुका म्हणे जना पहा विचारुनी, सुख वाटे म्हणी तेची करा. न कळत जर कुणी व्रताचा भंग केला तर त्याला काही प्रायश्चित असतं आणि ते प्रायश्चित घेऊन त्याला व्यवस्थित होता येतं. पण जाणून बुजून त्या व्रताचा भंग करणारे जर कोणी असतील तर त्यांचे पाप वज्र लेपासारखे होऊन शेवटी त्यांना कुंभपाकाला जावे लागते. अशा या वाटेने कुणी जात असताना त्यात जर काही सांगितले तर तो कधी ऐकत नाही. अशा माणसाला काही शिकवले तरी शिकवणाऱ्यालाच पाप लागते. हे सर्व सांगण्यासाठी देवानेच मला बोलते केले आहे. माझ्याद्वारा देवच बोलतो आहे, नाहीतर माझे काही खोळंबले होते का? तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून हे लोक हो, तुम्ही नीट विचार करा आणि ज्या योगाने तुमच्या मनाला सुख वाटेल तेच करा. वाचे विठ्ठल नाही, तोची प्रेत रूप पाही. धिग त्याचे जाले पुनु, भारण साहे मेदिन. न बैसे कीर्तनी, गुण नायके जोकानी. जाता कंटाळे देवळा, तोचे सुना मुख काळा. हरी भक्ती विनू, त्याचे जळू शहानपणू. तुका म्हणे तेने, वंशाने येले उणे. ज्याला आपल्या वाणीने विठ्ठलाचे नाम घेता येत नाही किंवा जो वाणीने विठ्ठलाचे नाम घेत नाही तो मनुष्य जिवंत असून प्रेतासारखाच समजावा. तो जन्माला येऊन व्यर्थ गेला त्याचा धिक्कार असो. त्याच्या पापाचा भार पृथ्वीला सहन होत नाही असा हा मनुष्य भगवंताच्या कीर्तनाला कधी बसत नाही की कधी कानाने त्याचे गुणकीर्तन सुद्धा ऐकत नाही. देवाच्या देवळामध्ये जायला कंटाळा करणाऱ्या अशा माणसाला काळतोंडे कुत्रे आहे असे समजावे. ज्याला श्रीहरीची भक्ती माहीत नाही त्याच्या शहाणपणाला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाने आपल्या कुळाला आणि वंशाला कमीपणा आणलेला आहे. तारिली बहुते चुकवणे घातू, नाम हे अमृत शुकारिता. नेनता सायास शुद्ध आचरण, याची कुळहीन नामासाठी. जन्म नाव धरी भक्तीच्या पाळणा, आकार कारणा याचसाठी. आसुरी दाटली पाप होता फारू, मग फेडी भार पृथ्वीचा. तुका म्हणे देव भक्तपण सारू, कवतुक व्यवहार तयासाठी. जो कुणी हरिनामामृताचे सेवन करतो त्याला देव अनेक संकटामधून तारत असतो. त्याचे आचरण किती शुद्ध आहे, त्याने साधनांचे परिश्रम किती घेतलेले आहेत, त्याचे यातिकुळ किती शुद्ध आहे अशा प्रकारची चौकशी न करता जो केवळ नाम घेतो त्याच्यासाठीच भगवंत येतो आणि त्याचा उद्धार करतो. अशा भक्तांच्या उद्धारासाठी, भक्तांच्या पालन पोषणासाठी त्याने आकार धारण करून विठ्ठल हे नाम स्वीकारलेले आहे. जेव्हा या पृथ्वी तलावर दैत्य माजतात, पृथ्वीच्या पापाचा भार मोठा होतो, तेव्हा देव अवतार धारण करतो आणि पृथ्वीचे ओझे हलके करतो. तुकाराम महाराज म्हणतात, या देवास भक्ती हेच सारभूत तत्व वाटत असते. तो त्यासाठीच भक्तीचा व्यवहार कौतुकाने वाढवत असतो. याची आधारे राहिलो निश्चिंतो, ठेवून या चित्त पायी सुखे. माझे सुख दुःख जाणे हित फारू, घातलाशे भारू पांडुरंगा.
कृपेची पोसणी ठाईची अंखिली, मनवुनी लागली यास चिंता, मन राखी हाती घेऊन या काठी, इंद्रिये तापटे फाकून दे, तुका म्हणी याशी अवघड नाही, शरणागता काही रक्षावया. या विठ्ठलाच्या पायावर आम्ही मोठ्या सुखाने आमचे चित्त ठेवले असल्यामुळे या आधारावर आम्ही निश्चिंत होऊन राहिलो आहोत. म्हणजे देवच आमचा आधार आहे. हा देव माझे सुख दुःख नीटपणे जाणून घेतो, माझ्या हिताची फार जपणूक करतो. म्हणूनच आम्ही आमचा सर्व भार या पांडुरंगावर घातला आहे. आम्ही त्याचेच आज्ञाधारक आहोत, त्याच्या कृपेवर पोचलेलो आहोत. म्हणूनच आमची चिंता त्याला नेहमी करावी लागते. हा देव आमच्या मनाचे रक्षण हातामध्ये विवेकाची काठी घेऊन करत असतो. तापट इंद्रियांना तो इतरत्र जाऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या देवाला शरण आलेल्यांचे रक्षण करणे काहीच कठीण नाही. उभा उभी पळू अंगी मंत्राचे या बोलू, म्हणा विठ्ठलू विठ्ठलू गोडानी स्वल्प बोलू, कळी काळाची बाधा नवे उच्चारिता सदा, तुका म्हणी रुगू वारे भवा ऐसा भोगू. या देवाच्या नामाच्या मंत्राच्या अंगी ताबडतोब फल देण्याचे सामर्थ्य आहे. यासाठीच तुम्ही विठ्ठल विठ्ठल अशा गोड आणि सोप्या शब्दांच्या मंत्राचा नित्य उच्चार करा. या मंत्राचा जर सतत उच्चार केला तर कळी काळाची सुद्धा बाधा तुम्हाला कधी होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या मंत्रामुळे भवरोगासारखे भोग दूर होऊन जातात, नाहीसे होतात. जैसा अधिकारू तैसे बोलावे उत्तरू, काय वाऊदी घस घसू, आम्ही विठो बाचे दासू, आम्ही जाणू एका देवा, जैसे तैसे करू सेवा, तुका म्हणी भावे माझे पुढे पडेल ठावे. जसा अधिकार असतो तसाच त्याला उपदेश करावा. आम्ही विठोबाचे दास असल्यामुळे तुमची सर्व कटकट आमच्या पुढे चालणार नाही, ती व्यर्थ आहे. आम्ही फक्त हाच विठ्ठल एकच देव जाणतो आणि कशी काशेना आपण त्याचीच सेवा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे कोणी भाव ठेवून माझे ऐकतील त्यांना त्याची किंमत पुढे समजून येईल. न वजता घरा आम्ही कोणाचा दातारा, काही छळू येते लोक दाटवळेचे कंटक, नाही आम्ही खातो काही कोणाचे लागतो, कळे तैशी सेवा तुका म्हणे करू देवा. हे देवा, आम्ही काही कुणाच्या घरी जात नाही. असे असून सुद्धा हे दुष्ट लोक छैण्यासाठी बळेच आमच्याकडे का बरे येतात. आम्ही कुणाचे काही खात नाही, कुणाचे काही देणे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आम्हाला जशी समजेल तशी सेवा तुझी आम्ही करत राहू. मोहरोनी चित्ता अनुभळूचे वरी हिता, तोही पडती आघातू खोडी काढती पंडितू, संसारा भेणे काही उसंते तो पेने, एखादिया भावे तुका म्हणे जवळ यावे. आम्ही आमच्या चित्ताला वळवून हळूहळू स्वहितावर आम्ही स्थिर करीत आहोत. तेवढ्यातच हे पंडित लोक येतात आणि काहीतरी आमची चूक काढतात, आमची खोडी काढतात आणि आमच्यावर आघात करतात. या संसाराच्या भीतीने व्यग्र होऊन आम्ही परमार्थाचा मुक्काम हळूहळू गाठीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या तरी एका भावाने आपण देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. काय जाणू वेदू आम्ही आगमाचे भेदू, एक रूप तुझे मनी धरुणी राहिलो चिंतनी, कोठे अधिकारू नाही रानटो विचारू, तुका म्हणी दिना नुपेक्षावे नारायणा. देवा, आम्ही वेदाला जाणत नाही, शास्त्रामधील भेद सुद्धा आम्हाला माहीत नाही, समजू शकत नाही. आमच्या मनात तुझेच तेवढे एक रूप स्थिरावलेले आहे, त्याचेच आम्ही सदा सर्व काळ चिंतन करीत असतो. तसा आमचा अधिकार तरी कुठे आहे, आम्ही केवळ रानवट. तुकाराम महाराज म्हणतात, देवा नारायणा, आम्हा दिनांची उपेक्षा तू करू नकोस. धर्माची पाळणू करणे पाखांडू खंडणू, हेची आम्हा करणे कामू बीज वाढू वावे नामू, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भारू तुका म्हणे साना थोरू. सद्धर्माचे रक्षण करावे आणि पाखंड मताचे खंडन करणे हेच आम्हाला काम करायचे आहे. सर्व धर्माचे बीजभूत असे असलेले प्रभूचे नाम वाढवण्याचे आमचे काम आहे. यासाठीच आम्ही तीक्ष्ण शब्दांची उत्तरे हेच हातामध्ये बाण घेतलेले आहेत
आणि ते बाण घेऊन आम्ही सर्वत्र फिरत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, या कामात आम्ही पुन्हा ही लहान थोराची कधीच भीडभाड ठेवत नाही. निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, नाही तरी नासोनी जायो कारण आळस उरे हायो. निवडावे तनू शेती करावे रक्षण, तुका म्हणे नितो न विचारिता नव्हे हितो. दळण करत असताना त्या धान्यातील खडे बाजूला काढून ठेवावेत, निवडावेत, तरच ते दळण चांगले होते. जर आळसाने तसे केले नाही तर ते नासून जाईल आणि मग मात्र नंतर हाय हाय करीत बसावे लागेल. शेतामधील गवत निवडून काढावे आणि पिकाचे रक्षण करावे. शेतामध्ये जे तण असतं त्याला काढून टाकल्याशिवाय पीक चांगलं येऊ शकत नाही, तरच त्या पिकाचा आपल्याला लाभ घडून येतो. तुकाराम महाराज म्हणतात, धर्मनीतीचा नीट विचार केला नाही तर खरे हित होणार नाही. दुर्जनाचा मानू सुखे करावा खंडनो, हात हाणून या वारी गुंड वाटो शुद्ध करी. बहुता पिढी खडू त्याचा धरावा विटाळू, तुका म्हणे नखे काढून टाकी जेती सुखे. दुर्जनाचा मान असला आणि तो दुर्जन किती मोठा असला तरी त्याची मानखंडना करावी. लाथ हाणून रस्त्यावरील धोंडा दूर करावा आणि वाट मोकळी करून द्यावी. अनेकांना त्रास देणारा जो मनुष्य त्याचा मनामध्ये विटाळ धरावा. तुकाराम महाराज म्हणतात, नखे जशी आपण काढून फेकून देतो त्याप्रमाणेच या दुष्टांचा त्याग करावा. नका धरू कोणी राग वचनाचा मनी, येथे बहुतांचे हितो शुद्ध करोनी राखा चित्तो. नाही केली निंदा आम्ही दुशीलेशे भेदा, तुका म्हणे मजू येणे विन काय काजू. अरे मी जो काही उपदेश करतो आहे, तुम्हाला जे काही बोलतो आहे त्या वचनाचा मनामध्ये राग धरू नका. तुम्ही चित्त शुद्ध करून उपदेश ऐका, त्यामुळे अनेक लोकांचे हितच होणार आहे. आम्ही काही कुणाची निंदा केली नाही, पण भेद बुद्धीच्या वृत्तीस मात्र आम्ही दूषण दिलं आहे, त्याला विरोध केला आहे, कारण भेद आम्हाला खपत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे हे करण्याशिवाय माझे काही आडले होते का. काही जड भारी पडता ते अवसरी, तुझ आठवावी पायू आम्ही मोक लोणी धायू. तान पिढी भूक शीत उष्ण वाटे दुःख, तुका म्हणी लाडू तेथे पुरे माझे कोडू. जेव्हा आमच्यावर फार मोठे संकट येऊन पडते तेव्हा आम्ही तुझी आठवण काढून धाय मोकळून रडतो. आम्हाला तहान भूक यांची पीडा झाली किंवा शीत उष्ण यांचे दुःख झाले तर आम्ही तुझी आठवण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, याच पायाशी माझे सर्व लाड आणि इच्छा पूर्ण होतात. होऊनी कृपाळू भार घेतला सकळू, तुझी चालविषयी माझे भार सकळ ही ओझे. देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई, काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे नेने. देवा, तू फार कृपाळू आहेस आणि कृपाळू असल्यामुळेच तू सर्व माझा भार घेतला आहेस. माझा योगक्षेम तूच चालवित आहेस. माझे ओझे तुझ्यावरच सर्व काही आहे. मी हा माझा देह तुझ्या पायावर ठेवून उतराई झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी काया वाचा आणि मने करून तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणालाच जाणीत नाही. आता होई माझे बुद्धीचा जनिता, आवरावे चित्ता पांडुरंगा. येथून या कोठे न वजे बाहेरी, ऐचे मज धरी सत्ताबळे. अनावर गुण बहुता जातींचे, न बोलावे वाचे ऐसे करी. तुका म्हणे हित कोणी ये जातीचे, तू जठावे साचे माये बापा. हे पांडुरंगा, तू माझ्या बुद्धीला जन्म देणारा हो. भ्रमण करणाऱ्या या चित्ताला नीट आवरून धर. तुझ्याशिवाय माझ्या चित्ताने दुसरीकडे कुठेही जाऊ नये अशा सत्तेने तू मला आपलेशे कर. माझ्याजवळ आवरता न येणारे अनेक प्रकारचे दुर्गुण असतील, ते माझ्या मुखातून बाहेर न यावेत असे तू कर. तुकाराम महाराज म्हणतात, हे माये बापा पांडुरंगा, माझे हित कशा प्रकारचे आणि कशामध्ये आहे हे तुलाच माहित आहे, त्याप्रमाणेच तू कर. नित्य या मनाशी करीतो विचारू, तो ही अनावर विषय लोभी. आता मज राखे आपुली आबडी, न देखे हे जाळे उगवता. सापडलो गळी नाही त्याची सत्ता, उघळी मागुता घेतला तू. तुका म्हणे मी तो अज्ञानची आहे, परी तुझी पाहे वासदेवा. देवा, मी माझ्या मनाशी नित्य विचार करीत आहे, परंतु ते न आवरता येणारे विषयलोभी मन
फार विषयामध्ये गुंतून गेले आहे, विषय लोभी बनले आहे. देवा तू मला स्वतःच्या सामर्थ्यानेच आता राख. मला काही या जाळ्यातून सुटण्याची सोय दिसत नाही. माशाने गळ तोंडात धरल्याने तो आता चांगलाच सापडला असून त्यातून निसटण्याची शक्ती मात्र त्याच्या जवळ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तर फार अज्ञानी असून तुझी वाट पाहत आहे. दुर्बळाचे हाती सापडले धनु करिता जतन नये त्यासे तैसे परिमज झाले नारायणा योगक्षेम जाणा तुम्ही आता खाता लिहिता नाही मिरविता वरे राजा दंड करे जनराग तुका म्हणे मग तळमळ उरे देखील ते जुरे पाहावया. दुर्बळाच्या हातात जर धनसंपत्ती दिली तर त्याला त्याचे रक्षण करता येत नाही. हे भगवंता, तसलाच काहीचा प्रकार माझ्या बाबतीत झाला आहे. या माझ्या योगक्षेमाची सर्व व्यवस्था आता तुम्हालाच करावी लागणार आहे. दरिद्री आणि दुर्बळ माणसाला धनाचा उपयोग खाताना दागदागिने वापरताना करता येत नाही. ती चोरीचे समजून राजा त्याला शिक्षा करतो तर लोक त्याचा रागराग करतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे उरलेले असते त्याकडे पाहून तळमळ करीत राहणे मात्र शिल्लक राहते. मागे जैसा होता माझे अंगी भाऊ तैसा एक ठाव नाही आता ऐसे गोही माझे मन मज पाशे तुटे मुदलेशी दिशे पुढे पुढीलांचे मनाने गुण दोषू पूज्य आपणास करावया. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लाभणीने. पूर्वी देवाविषयी माझ्या मनामध्ये जो काही भाव होता त्याचा थोडा तरी अंश आज शिल्लक राहिलेला नाही. याविषयी माझे मनच मला साक्षी आहे. भावभक्तीच्या मुद्दातच तूट येऊ पाहत आहे. दुसऱ्याचे गुणदोष मी माझ्या मनात आणून स्वतःचे मोठेपण वाढवतो की काय. तुकाराम महाराज म्हणतात, माझी स्थिती एखाद्या कोंबड्याप्रमाणे झाली आहे. ते उकिरड्यावर उकरत उकरत पुढे जाते आणि खाद्यपदार्थ त्याच्या पायापाशीच असतात. किती तुझ पाशी देऊ परिहारू जानशी अंतर पांडुरंगा आता माझे माझे हाती देई तू करी माझे चित्त समाधानू राग आला तरी कापू नये मानू बाळा माये विन कोण तुझे तुका म्हणी ऐसा होईल लौकिक माझे बाळ भिक समर्थाचे. जेव्हा माझ्या या अवस्थेचं मी आता किती समर्थन करून सांगू. पांडुरंगा, तू माझे मन सर्वस्वी जाणतोच आहेस. माझे हित माझ्या हाती देऊन माझ्या चित्ताचे तू समाधान कर. मनात किती जरी राग आला तरी मान कापू नये. आईशिवाय बालकाला मायेचे दुसरे कोणीही नसते. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझेच बालक आहे. समर्थाचे बाळ भीक मागत आहे असा तुमचा लौकिक होईल. लाज वाटे पुढे तोंड दाखविता परे जाऊ आता कोणापाशी चुकली या काम मागतो मुशारा लाज फजित खोरा नाही मजू पाय सोडून या फिरतो बासरू स्वामी सेवे चोर होऊन या. तुका म्हणे मज पाहिजे दंडिले पुढे हे घडले न पाहिजे. देवा, आता तुम्हाला तोंड दाखवण्याची सुद्धा मला लाज वाटते. पण मी आता जाऊ तरी कुणाकडे. मी तुमची सेवा चाकरी करण्याचे काम चुकवून त्याचा मोबदला मात्र मागत आहे. आता या फजितखोर मला लाज सुद्धा वाटत नाही. मी तुमचे पाय सोडून इतरत्र सैरावैरा भटकलो तुमच्या सेवेमध्ये, त्यामुळे उणीव निर्माण झाली. तुकाराम महाराज म्हणतात, यापुढे असे काही घडू नये म्हणून मला चांगली शिक्षा झाली पाहिजे. पुढील या सुखी निंदा पुन्हा पुढील या सुखी निंब देतावले बहुत वारले होय दुःख हे तो वर्मसे माऊलीचे हाते हानी मारे प्रीती हितासाठी खेळता विसरे भूकतान घरू धरून या कर आणि बळे तुका म्हणे पाळी तोंडीची आघासे उदार सर्वस्वी सर्व काळू. पुढे चांगले सुख मिळावे म्हणून कडुलिंबाचे औषध घेणे जसे हितकारक असते, त्या औषधामुळे पुढील दुःख दूर झाल्यासारखे होते, असे हे वर्म आईच्या हातात असते. ते आपल्या बाळाला मारहाण करीत असते तरी सुद्धा ती त्याचे हितच पाहत असते. मूल खेळता खेळता तहानभूक विसरून जाते, पण त्याची आई मात्र त्याला त्याचा हात धरून बळेच ओढून आणते आणि त्याला जेवू घालते. तुकाराम महाराज म्हणतात, तोंडचा घास देऊन याप्रमाणे आई आपल्या मुलाचे पालन पोषण करते. ती सतत उदारच असते. त्याप्रमाणे देवा, तू सुद्धा माझी आई आहेस. आता गुणदोष काय विचारीशी मी तो आहे राशी पातकांची पतित पावना सवे समागम आपुलाला धर्म चालविजे घन गाये बेटी लोखंड परिसा तरी नारीसा न पालटे तुका म्हणी माती कोण पुषे फुका कस्तुरीच्या तुका समागमे.
जेव्हा मला माझे गुणदोष काय विचारता? मी तर पातकांची राशी आहे, परंतु नेहमीच पतित पावनाचा सहवास असल्याने ठीक आहे. दोघेही आपापला धर्म सांभाळत आहेत, म्हणजे मी पतित आहे आणि तू मात्र पतित पावन आहेस, म्हणजे पतिताला सुद्धा पावन करणार आहेस. लोखंडी घनाच्या घावाने जर लोखंडाची आणि परिसाची भेट झाली तर इतर काही न होता लोखंडाचे सोनेच होते. तुकाराम महाराज म्हणतात, एरवी मातीला फुकट तरी कोण विचारतो, पण कस्तुरीच्या सहवासाने तिला सुद्धा मोल येते. कृपावंता तुझी नाही तुम्हा पोटी, लाडे बोले गोठी सुख माथे. घेऊनी भातुके लागशील पाठी, लाविशील ओठी ब्रह्मरसो. आपुली पाख घालिशे पाखरू, उदार मजवर कृपाळू तू. तुका म्हणी आम्हा कारणे गोविंदा, वाघविषे गदा सुदर्शनो. हे कृपावंता देवा, तुमच्या पोटामध्ये दुजाभाव नाही, यासाठीच तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन मोठ्या प्रेमाने सुखाच्या गोष्टी करीत राहू, हेच मला मोठे सुख वाटते आहे. स्वतःच्या हातामध्ये खाऊ घेऊन तू आपल्या बालकांच्या मागे मागे लागतोस, त्यांच्या मुखात ब्रह्मरस घालतोस, आपल्या स्वतःच्या पंखांची छाया त्यांच्यावर धरतोस. असा तू माझ्यावरही फार मोठा कृपाळू आणि उदार झाला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, हे गोविंदा, तू आमच्यासाठीच हातामध्ये गदा आणि सुदर्शन इत्यादी आयुधे धारण केली आहेस. पाळिलो पोशिलो जन्म जन्मांतरे, वागेविलो करी धरून या. आता काय माझा घडेल अविरू, मागे बहुदूर वागविले. मेदी वारांगी लागो आघाताचा, घेतला ठाईचा भार माथा. तुका म्हणे बोलो करी तो आवडी, अविटतेची गोडी अंतरीची. देवा, अनेक जन्मी पूर्वी तुम्ही माझे पालन पोषण चांगल्या प्रकारे केले, आम्हाला हातामध्ये धरून वागवले आहेत. पूर्वी खूप दूरच्या काळात सुद्धा मला आपल्या बरोबरीने वागवले आणि आताच माझा तुम्ही अभेर कराल असे होणार नाही. आमच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या संकटांचा वारा सुद्धा येऊ नये म्हणून माझे सर्व ओझे तुम्ही स्वतःच्या शिरावर घेतलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनाला जी अवीट अशी गोडी निर्माण झाली आहे तिच्याविषयीच मी मोठ्या प्रेमाने बोलत आहे. पांडुरंगा काही ऐकावी मातू, न करावे मुक्त आता मजू. जन्मांतरी मज ऐशी देई देवा, जेने चरण सेवा घडी तुझी. वाखानी न कीर्ती आपुलिया मुखे, नाचन मी सुखे तुझ पुढे. करुणी कामारी दास दिनाहुनी, आपुलांगणी ठाव मजू. तुका म्हणी आम्ही मृत्यू लोकी भले, तुझ्याची अंकिले पांडुरंगा. हे देवा पांडुरंगा, तू आता माझी एक गोष्ट ऐक. मला तुझी मुक्ती देऊ नकोस, मला मुक्त करू नकोस. ज्यामुळे तुमची चरणसेवा सतत होईल असेच मला वारंवार जन्म द्या आणि पुन्हा पुन्हा या जन्माला घाला. त्यामुळे मी तुझी कीर्ती स्वतःच्या मुखाने गाईन आणि भक्तीने तल्लीन होऊन मी तुझ्या पुढे नाचेन. अत्यंत दीन असा काम करणारा सेवक करून मला तुमच्या अंगणामध्ये आश्रय द्या. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला हा मृत्यूलोकच चांगला वाटतो. आम्ही तुझे आज्ञाधारक दास आहोत, तेच बरे आहे. माझी अंतरीची तोची जाणे एको, वैकुंठ नायक पांडुरंगो. जीव भाव त्याचे ठेवेला पायी, मज चिंता नाही कवनेविषयी. सुख समारंभी संत समागमे, गाऊ वाचे नाम विठोबाचे. गाता पुण्य होय ऐकता लाभ, संसार बंधू तुटतील. तुका म्हणे जीव तयाशे विकेला, अनिक विठ्ठला विननेने. हा वैकुंठीचा नायक पांडुरंग फक्त आमच्या मनातील भाव ओळखतो. त्याच्या पायावर मी माझा सर्व जीवभाव ठेवून दिला आहे. आता मला कशाची सुद्धा चिंता नाही. मोठ्या समारंभाने आणि सुखाने संत सहवासात या विठोबाचे नाम प्रेमाने गात राहू. या गाण्यामुळे पुण्य प्राप्त होते आणि ऐकण्याने लाभच पत्रात पडतो आणि शेवटी सर्व संसार बंधने तुटून जातात. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा हा जीव त्या विठ्ठलाला विकला आहे, त्याच्याशिवाय मी दुसरे आता काहीच जाणत नाही. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरे विठोबाचे. कथा पापनाशी उधरले दोषी, समाजी कथेशी मूढजना. कथा तप ध्यान कथा अनुष्ठानू, अमृत हे पान हरिकथा. कथा मंत्र जपो कथा हरी तापू, कथा काळी कापो कळी काळाशी. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यानू, समाधी लागून उभा तेथे. अरे या भगवंताची कथा सर्व दुःखाचे निवारण करते, तीच संसारातून मुक्त करते. अशी या विठोबाची कथा फार गोड आहे, फार चांगली आहे.
या कथेमुळेच सर्व पापांचा नाश होतो, दोषी लोकांचा उद्धार होतो आणि जे मूढ लोक आहेत त्यांना सुद्धा या कथेमुळे समाधी लाभते. कथा हेच तप आहे, कथा हेच ध्यान आहे, अनुष्ठानाचे हे महत्व आहे. हरिकथा ही अमृताच्या सेवनाप्रमाणे आहे. कथा हाच मंत्र जप असून कथा सर्व प्रकारचे ताप हरण करते. कथेकाळी प्रत्यक्ष यमाचाही भीतीने थरकाप होऊन जातो. तुकाराम महाराज म्हणतात, कथा हे देवाचेही ध्यान असून तो कथेमध्ये समाधिस्थ होऊन उभा असतो. काय ऐसा सांगा धर्म मज पांडुरंगा, तुझे पायी पावी ऐसा जेने उगवे हा फासा, करी कृपा दानू तैसे बोलवी वचनू, तुका म्हणे देवा माझे हृदय वसवा. हे पांडुरंगा, मला असा एखादा धर्म सांग ज्यामुळे मी तुमच्या पायी येऊन पावेन आणि संसार बंधनातून माझी सुटका होईल. माझ्यावर कृपा करशील अशी वचने माझ्याकडून तुम्ही बोलवून घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या हृदयामध्ये तुम्ही नित्य वस्ती करा. भला म्हणे जणू परी नाही समाधानू, माझी तळमळी चित्तू अंतरले दिशे हेतू, कृपेचा धारू नाही दंभू झाला भारू, तुका म्हणे कृपे अंतराय कोण्या पापी. लोक मला चांगला म्हणतात, भला आहे असं म्हणतात, पण त्यामुळे माझ्या मनाला मात्र समाधान नाही. माझ्या हिताला काहीतरी अंतर पडलेले असल्यामुळे माझे चित्त एकसारखे तळमळते आहे. तुमच्या कृपेचा आधार काहीच नाही आणि साधुत्वाच्या दंभाची तर वाढ लोकांमध्ये फार झाली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्या पापामुळे तुमच्या कृपेमध्ये कमतरता पडत आहे हे मला समजत नाही. शिकविले बोलू बोले तैसे नाही बोलू, आता देवा संदेह नाही वाया गेलो यासी काही, एकांताचा वासू नाही संकल्पाचा नासू, बुद्धी नाही स्थिरू तुका म्हणे शब्दाधिरू. अरे देवा, तुम्ही जसे शिकवले तसेच मी बोलतो आहे, पण त्याप्रमाणे अंतकरणाची वृत्ती काही बनत नाही. देवा, आता माझा जन्म वाया गेला यामध्ये आता शंका वाटत नाही. मी एकांताचा वास केलेला असला तरी सुद्धा माझ्या संकल्पाचा काही नाश होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझी बुद्धी स्थिर नाही आणि माझ्या शब्दामध्ये सुद्धा निश्चय नाही. उचिताचा दाता कृपावंता तू अनंता, कार्य न घलिशी धावू तुझे उच्चारिता नावू, काय बळ युक्ती नाही तुझे अंगी शक्ती, तुका म्हणे तू विश्वंभरू ओ समासे का अंतरू. हे प्रभू कृपावंता अनंता, तू योग्य असे दान करणार असून मोठा कृपावंत आहेस. तुझे नाव मी उच्चारतो तेव्हा तू माझ्याकडे का बरे धावून येत नाहीस? तुझ्याजवळ काही बळ नाही की युक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू विश्वंभर असून सुद्धा माझे हृदय मात्र तुझ्याशिवाय रिकामे का बरे आहे? तू या चराचरामध्ये व्यापलेला आहेस, सर्वत्र भरून राहिला आहेस, पण माझ्याच हृदयामध्ये मला तू का बरे सापडत नाहीस? वाहू तू पुरी आता उचित ते करी, माझी शक्ती नारायणा केव भाकावी करुणा, आम्हा उढी काळू तुझे क्षिणू झाली बुळू, तुका म्हणे गोडी जीवा मातेची या उढी. जेव्हा मी या संसाररूपी नदीमध्ये वाहत चाललेलो आहे, तुला काय योग्य दिसेल ते तू कर. हे नारायणा, तुमची करुणा भाकावी एवढीच माझ्याजवळ आता शक्ती शिल्लक आहे. तुमचे बळ कमी झाल्यामुळे मला आता काळ ओढून नेत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमामुळेच मातेचा आणि मुलाचा जीव एकमेकाकडे ओढला जातो. आता घेई माझे भार सकळ ही ओझे, काय करशी होई वाढू आलो पोटाशी दगडू, तुझे डोळे वाते होई दीपको सांगाते, तुका म्हणे काही विचाराया चाड नाही. देवा, माझे सर्व ओझे मी तुझ्या शरीरावर घातलेले आहे आणि तू ते घ्यावे. आम्ही तुमच्या पोटी दगड जन्माला आलो आहोत, त्याला काय करायचे? तुम्हीच आता आमचे मन मोठे करा. आमचे डोळे आणि प्रकाश देणाऱ्या दिव्याची वात सुद्धा तूच होऊन आमच्या बरोबर राहा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला या संबंधी आता दुसरा विवाद करण्याची काही गरज नाही. असोत हे बोलू अवघे तुचे भांडवलू, माझा माय बाप देवा सज्जन सोयरा केशवा, गाळीले भेदू सारियले वादा वादू, तुका म्हणे मध्ये आता न पडे उपाधे. आतापर्यंत मी जे काही बोललो ते असू द्या. देवा, तूच आमचे सर्व भांडवल आहेस, तूच माझा स्वैरा सज्जन आणि मायबाप आहेस.
सर्व भेद संपवले आहेत आणि वादविवाद सुद्धा नष्ट केले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणत्याही उपाधीमध्ये कधी सापडणार नाही. करीन कोल्हाळू आता हाचे सर्व काळू, आता येऊ माझे आई देई भातुके विठाई, उपायासी नामू दिले याचे पुढे क्षेमू, बीजानी फळू हेचे तुका म्हणे मुळू. आता सर्व काळ जेव्हा मी कटकट करीत राहणार आहे, हे विठाई माऊली आता तू धावून माझ्याकडे ये आणि मला प्रेमाचे भातुके दे. माझ्या योगक्षेमासाठी आम्हाला तुझे नाम हे एक साधन दिले आहेस, तेच फार कल्याणकारक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बीज आणि फळ या सर्वांचे मूळ हे एकच आहे. धनाशीच धनो करी आपण जतनो, तुझ आळविता गोडी पांडुरंगा खरी जोडी, जेविल्याचे खरे वरी उमटे ढेकरे, तुका म्हणे जायू ते ते कोठे उरे हायू. धन स्वतःचेच रक्षण स्वतः करीत असते किंवा धनाकडेच धन येत असते, धनच धनाची जतन करीत असते. त्याप्रमाणेच पांडुरंगा तुला आळवण्यात मला गोडी वाटते आणि त्यामुळे तुझी प्राप्ती होते. पोटभर जेवण झालेले आहे हे ढेकर आल्यानंतर कळते. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा तृप्ती झाल्यानंतर मग तळमळ कुठे असणार. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा तृप्ती झाल्यानंतर मग कुठून तळमळ येणार. तळमळ संपून जाणार आणि तृप्तीचा सर्वत्र तरंग विलसत राहणार. अनुभवाले माझे चित्तीचे क्षरले, असे जवळी अंतरे फिरे आवडीच्या फेरे, खादलेची वाटे खावे भेटलेची भेटे, तुका म्हणे उभे आम्ही राखी येले लोभे. माझ्या चित्ताला या श्रीहरीचे जे रूप होते तेच पाझरून माझ्या अनुभवाला आले आहे. अशा प्रकारचे हे रूप मनामध्ये जवळच कधी असते, कधी आवडीने पुन्हा पुन्हा व्यक्तास येत असते. जे खाल्ले तेच पुन्हा खावेसे वाटते आणि ज्याची भेट घेतली आहे त्यालाच पुन्हा भेटावेसे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या लोभाने तुम्हाला उभे केले आहे. ओटे शूळ अंगी उठे चंदनाचे, आवडे सुखाची कोणतया, तैसे मज कागा केले पंढरी राया, लौकिक वाया वाढविला, जोरलिया पुढे वाढिले मिष्टाने, काय चवितेने घ्यावी त्यांची, तुका म्हणे मध्ये शृंगारिले वरी, तेची झाली परी मज देवा. ज्याला पोटशुळाची व्यथा आहे त्याच्या अंगाला वरून चंदनाची उटी लावून काय उपयोग होत नाही, त्याला त्यापासून कसलेही सुख होत नाही. हे पंढरीनाथा, याप्रमाणेच तू मला केले आहेस. उगीच तू माझा हा लौकिक वाढवला आहेस. ज्याच्या अंगात ताप आहे त्याच्या पुढे कितीही मिष्टाने वाढली तरी सुद्धा त्याला उपयोग होत नाही, कारण त्याला त्याची चवच कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेताला वरून किती जरी शृंगारली तरी त्याचा काही उपयोग नसतो. त्याप्रमाणेच देवा माझी स्थिती झाली आहे. बेगडाचा रंग राहे कोण काळू, अंगे हे पितळ न देखता, माझे चित्त मज जवळीच गोही, तुझी मज नाही भेटी ऐसे, दासी सुता नाही पितियाचा ठाऊ, अवघ्याची वाव सोंग त्याचे, तुका म्हणे माझी केली विटंबना, अनुभवी जना येईल कळू. बेगडाचे रूप पितळाप्रमाणे लांबून चकाकताना दिसते, पण ही चमक किती वेळ टिकते. त्याप्रमाणे जेव्हा तुझी माझी भेट झाली नाही तर होईल अशी ग्वाही माझे चित्त मला देत आहे. दासीपुत्राला स्वतःच्या बापाचा पत्ता नसतो, त्यामुळे त्याचे कोणत्याही जातीचे आचरण व्यर्थच होऊन जाते. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे जेव्हा माझी विटंबना होत असल्याचा अनुभव जनाला कळून येईल